हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर पहा, आज आपण पनीरपासून पनीर भुर्जी करणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर पहा, ही मी अगदी घरच्या घरी आणि सिंपल साध्या अशा पद्धतीने मी पनीर भुर्जी करणार आहे. तर चला पटापट रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण पनीर भुर्जी करणार आहोत. तर पहा, अगदी सिंपल अशा पद्धतीने आणि सोप्या अशा पद्धतीने आपण पनीर भुर्जी करणार आहोत. कधी-कधी ना टिफिनला ना कडधान्य किंवा पालेभाज्या खाऊन कंटाळा आलेला असतो. काहीतरी वेगळं हवं असतं. पण जर तुम्ही अशा पद्धतीने जर ही पनीर भुर्जी केली, ही पनीर भुर्जी अगदी 15 ते 20 मिनिटामध्ये तयार होते. अजिबात जास्त वेळ लागत नाही. तर पहा, इथे मी पाव किलो पनीर घेतलेला आहे. आता हा जो पनीर आहे, हा पनीर आपल्याला छान मस्त असा किसून घ्यायचा आहे. थोडा ग्रेट करून घ्यायचा आहे. आता पहा, इथे मी आलं घेतलेलं आहे. त्याचबरोबर लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. अगदी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर इथे मी मिरची घेतलेली आहे. तर पहा, मी कमी तिखट 3 ते 4 मिरच्या घेतल्यात आणि जास्त तिखटवाल्या 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. कारण माझ्याकडे ना मिरच्या थोड्या कमी होत्या, म्हणून मी कमी तिखट आणि जास्त तिखट अशा दोन्ही मिरच्या मिक्स केलेल्या आहेत. कढीपत्ता ॲड करूया, त्याचबरोबर थोडी कोथिंबीर ॲड करूया आणि छान मस्त आपल्याला याचं हिरवं वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर पहा, आलं, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता छान मस्त याचं हिरवं वाटण तयार करून घेतलेलं आहे. तर पहा, आता काय करायचं, आपल्याला एक भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये ऑइल ॲड करायचं. ऑइल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं राई ॲड करूया. जिरं राई तेलामध्ये छान मस्त गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक कांदा ॲड करूया. तर मी इथं कांदा छान मस्त असा बारीक चिरून घेतलेला आहे. आता पहा, पनीर भुर्जीमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार 1, 2 किंवा 3 असे कांदे ॲड करू शकतात. मी इथे फक्त एकच कांदा ॲड केलेला आहे. त्याचबरोबर एक टोमॅटो ॲड केलेला आहे बारीक चिरला. छान मस्त कांदा टोमॅटो 5 मिनटं मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जे हिरवं वाटण तयार केलं होतं ते ॲड करूया. त्याचबरोबर अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर ॲड करूया. आता पहा, याच्यामध्ये मी मसाले माझ्या आवडीनुसार ॲड केलेले आहेत, म्हणजे कमी जास्त. तुम्हाला ही पनीर भुर्जी अगदी झणझणीत हवी असेल किंवा कमी तिखट हवी असेल, त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये मसाले ॲड करू शकतात. आता पहा, हे सगळं आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. आता फ्राय करून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण फ्रोझन वाटाणे ॲड करूया. ते सुद्धा छान मस्त आपल्याला या ग्रेव्हीमध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. तर पहा, मी थोडं वाटणाचं पण पाणी ॲड केलं होतं याच्यामध्ये. आता झाकण ठेवून 10 मिनटं वाफ काढायचे. पहा, आता 10 मिनटं आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे मंद गॅसवरती, कारण याच्यामध्ये आपण फ्रोझन वाटाणे ॲड केलेले आहेत, ते शिजले पाहिजेत, म्हणून इथे आपण 10 मिनटं मंद गॅसवरती मस्त वाफ काढून घ्यायची आहे. आणि या 10 मिनटामध्ये काय होतं, आपले फ्रोझन वाटाणेसुद्धा शिजतात आणि आपली जी ग्रेव्ही आहे तीसुद्धा मस्त शिजते आणि त्या ग्रेव्हीला छान मस्त असं ऑइल सुटतं. आता पहा, आपण जो पनीर ग्रेट करून घेतला होता तो ॲड करूया, म्हणजे किसलेला पनीर ॲड करूया. आता हा पनीर ॲड केल्यानंतर आपण हे छान मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि पहा, ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठसुद्धा ॲड करायचं आहे. चवीनुसार मीठ ॲड करून मी छान मस्त मिक्स व्यवस्थित करून घेतलेलं आहे. आता झाकण ठेवून आपण पुन्हा 5 मिनटं वाफ काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता 5 मिनटं झालेले आहेत. मी झाकण काढून घेतलेलं आहे. अगदी सिंपल अशा पद्धतीने, पण चवीला मात्र एक नंबर अशी ही आपली पनीर भुर्जी तयार झालेली आहे. आता पहा, या पनीर भुर्जीमध्ये मी वाटाणे म्हणजे फ्रोझन वाटाणे ॲड केलेले आहेत. तर ही पनीर भुर्जी खूप छान लागते. पण जर तुम्हाला याच्यामध्ये फ्रोझन वाटाणे नको असे, तुम्ही स्किप करू शकतात. तर चला, आपली पनीर भुर्जी छान मस्त तयार झालेली आहे. मी गॅस बंद केलेला आहे.
आता वरतून आपण कोथिंबीर सर्व करूया. तुम्ही पाहू शकता अगदी 15 ते 20 मिनिटामध्ये सोप्या अशा पद्धतीने ही आपली पनीर भुर्जी तयार झालेली आहे. आता पहा ही जी पनीर भुर्जी आहे, ही पनीर भुर्जी तुम्ही जीरा राईस बरोबर किंवा फुलका, पोळी, भाकरी, चपाती बरोबर सुद्धा तुम्ही सर्व करू शकतात. आता ही जी पनीर भुर्जी आहे, ही पनीर भुर्जी मी फुलक्याबरोबर सर्व केलेली आहे. तर फुलक्याबरोबर ही पनीर भुर्जी अप्रतिम लागते. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, की टिफिनला ना कडधान्य, पालेभाज्या वगैरे खाऊन खूप कंटाळा आलेला असतो आणि टिफिनला काहीतरी चमचमीत पण खूप छान असं काहीतरी पाहिजे असतं. त्यावेळेस तुम्ही अशी ही पनीर भुर्जी नक्की ट्राय करू शकतात. ही पनीर भुर्जी चवीला एक नंबर आणि भन्नाट अशी लागते. फुलक्याबरोबर तर एकच नंबर लागते. आणि अजून एक गोष्ट सांगते, खूप कमीत कमी वेळामध्ये ही पनीर भुर्जी तयार होते. तर आपण ही पनीर भुर्जी टिफिनला सुद्धा देऊ शकतो. तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने ही पनीर भुर्जी नक्की ट्राय करून पहा. तर पहा मी ही पनीर भुर्जी फुलक्याबरोबर आणि जीरा राईससोबत मी ही सर्व केलेली आहे. तर ही पनीर भुर्जी ज्ञानेशला खूप आवडली आणि ही पनीर भुर्जी त्याने जीरा राईससोबत खूप आवडीने खाल्ली. तर मग चला आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या.